एक महत्त्वाची बातमी, निवडणुका पुढे ढकलण्यावर अखेर आयोगानं स्पष्टीकरण दिलेले सर्व बाबींचा विचार करूनच निवडणुका स्थगित केल्याचं आयोगानं म्हटलेलं आहे। राज्यातील काही नगरपंचायतीच्या आणि नगर परिषदांच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतलेला आहे। उद्या निवडणुका होणार आहेत आणि मात्र आत्ताच निवडणुका स्थगित करण्यात आल्यामुळे निवडणूक आयोगावर मुख्यमंत्र्यांसह काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यावर आयोगाचं स्पष्टीकरण आलंय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, काय नेमकं निवडणूक आयोगानं म्हटलंय? निवडणुका पुढे ढकलण्यावर आयोगानं स्पष्टीकरण दिलेले सर्व बाबींचा विचार करूनच या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत, निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या आहेत असं स्पष्टीकरण आयोगानं दिलेलं आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, काय नेमकी अधिक माहिती आहे? हेमाली, राज्यातले 24 नगराध्यक्षांच्या निवडणुका म्हणजे तिथल्या नगर परिषदेच्या निवडणुकींना स्थगिती देण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे जवळपास 150 पेक्षा जास्त नगरसेवकांच्या वॉर्डामध्ये सुद्धा ज्या निवडणुकीच्या हरकती घेतल्या होत्या त्या वेळेत निर्णय न दिल्या, यामुळे स्थगिती यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने दिलेली आहे। मुळात कायदेशीर नियमानुसारच सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तपासून राज्य निवडणूक आयोगाने निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे। पण हेच करत असताना जे स्थानिक निवडणूक अधिकारी आहेत, जे आरओ आहेत, त्यांनी जो निर्णय आहे तो 3 दिवसात देणं अपेक्षित होतं आणि तिथल्या कलेक्टरांनी सुद्धा जे निर्णय आहे ते 3 दिवसात देणं अपेक्षित होते, ते वेळेत मर्यादा का पाळली गेली नाही आणि त्याच्यामुळेच या सगळ्या इतर ज्या नगराध्यक्षाच्या निवडणुका आहेत किंवा नगरसेवकांच्या निवडणुका आहेत या हरकतीचे निकाल वेळेत आले नाही आहेत। यावरून आता अहवाल मागवण्यात येणार आहे कलेक्टरांकडून, तिथल्या संबंधित आरोंकडनं कारणे दाखवा नोटिसा दिल्या जातील असं सांगण्यात येते। राज्य निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की मुळात नियमांची पायमल्ली का केली गेली आणि स्थानिक जे आरओ आहेत त्यांनी लवकर निर्णय का दिले गेले नाहीत किंवा तत्सम संपूर्ण जिल्हा अधिकारी जो या संपूर्ण जिल्ह्यातल्या निवडणुकीला प्रमुख जबाबदार असतात अशांनी का दिले गेले नाहीत याची विचारणा केली जाणार आहे आणि तशा स्वरूपाचे अहवाल हे संबंधित यंत्रणांकडून मागितले जाणार आहेत। एका बाजूला राज्य निवडणूक आयोग त्याचवेळी आपण घेतलेली भूमिका कशी योग्य आहे, जे नियमावली आहे 17A(1)(b) ची अंतर्गत की मुळात कोणताही अर्ज दाखल केल्यानंतर त्याच्यावर हरकती घेतल्यानंतर 3 दिवसाचा कालावधी मिळणं त्याला अपेक्षित आहे आणि तो जर दिला गेला नाही तर त्याच्या नियमांवर किंवा त्याच्या अधिकारांवर गदा येईल। अर्थात हे सगळे निकष लक्षात घेऊनच आत्ता या राज्यातल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या जिथे हरकती होत्या अशा ठिकाणी स्थगिती दिली गेलेली आहे। पण आपली कृती ही योग्यच आहे आणि नियमानुसारच आहे असं राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। आज सकाळीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भामध्ये नाराजी व्यक्त केली होती आणि जाहीर प्रतिक्रियासुद्धा दिली होती। काही वेळांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा निवडणुकीला स्थगिती दिल्याने अनेक ठिकाणी नाराजी व्यक्त करत पत्र देखील राज्य निवडणूक आयोगाला पाठवलं होतं। अशा परिस्थितीमध्ये राज्य निवडणूक आयोगाने मात्र स्वतःची भूमिका, जो निर्णय घेतला होता तो योग्यच होता अशी ठाम भूमिका घेतलेली आहे आणि त्याचवेळी ज्या निवडणूक अधिकारी आहेत, जे आरओ आहेत की त्यांनी त्यांची जी नियमावली आहे ती का पाळली नाही याची देखील अहवाल मागवलेला आहे। याचा अर्थ निवडणूक अधिकाऱ्यांना जे स्थानिक जे खालचे अधिकारी होते ते कुठेतरी त्रुटी पाळल्या आणि त्याच्यामुळेच निवडणुकीला स्थगिती देण्याची नामुष्की राज्य निवडणूक आयोगावर आली आणि यामुळेच आता राज्य निवडणूक आयोगाने एका बाजूला स्वतःचं म्हणणं भलेही गोष्टीचं समर्थन केलं असलं तरी दुसरीकडे अंतर्गत जे अहवाल मागवलेले त्याचा अर्थ कुठे ना कुठेतरी राज्य निवडणूक अधिकारी जे आहेत, आयोग आहेत, त्यांना सुद्धा हे माहीत आहे की त्यांच्या अधिकाऱ्यांचे, सक्षम अधिकाऱ्यांचे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्या कुठेतरी त्रुटीचा परिणाम म्हणूनच निवडणुकीला स्थगिती देण्याची नामुष्की राज्य निवडणूक आयोगाला आली आहे। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।